नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आपलं तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत. तर बऱ्याच मित्रांचे कॉल आले आणि मेडिकल स्टँडर्डवरती एक व्हिडिओ बनवा अशा पद्धतीची रिक्वेस्ट केली आणि त्याला अनुसरून हा व्हिडिओ आपण आपल्यासमोर घेऊन येत आहोत. तर नुकतंच मेट्रोच्या ॲडचे फॉर्म चालू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड्स A1, A2, A3 नावाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये नेमका तो प्रकार काय आहे, त्याचबरोबर नेमके स्टँडर्ड्स म्हणजे नेमकं अपेक्षित काय आहे त्यांना तुम्हाला मेडिकली फिट राहण्यासाठी A1, A2, A3 दर्जाच्या मेडिकलमध्ये, त्याचबरोबर खाली B1, B2 देखील आहे. तर त्याच्यामध्ये मेडिकली फिट राहण्यासाठी क्रायटेरिया काय आहे त्या संदर्भामध्ये याची चर्चा असेल. तर तत्पूर्वी सर्वांना विनंती की आपण तुळजाई करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करावं आणि आपल्या मेट्रोच्या तयारीसाठी आपण ग्रुप तयार केलेले आहेत. टेलिग्रामला चॅनल आहे आणि व्हॉट्सॲपवरती ग्रुप आहे, त्याचे लिंक मी खाली शेअर करतो आहे. त्या तेवढ्या तुम्ही जॉईन करा आणि येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रिलेटेड आपण गायडन्स देखील चालू करणार आहोत. चला तर आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. A1 मेडिकल स्टँडर्ड म्हणजे काय? फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. व्हिज्युअल स्टँडर्ड्स डिस्टंट विजन 6/6, 6/6 विदाऊट ग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्स. म्हणजे ही जी विजन आहे 6/6ची ती कशी असली पाहिजे? विदाऊट ग्लासेस पाहिजे किंवा कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे लेन्स पण नसले पाहिजे तुमच्या डोळ्यामध्ये किंवा ग्लास किंवा असं नॅचरल तुमचं विजन पाहिजे. नियर विजन SN 0.6 0.6 विदाऊट ग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्स. डिस्टंट विजन दिलेलं आहे त्यांनी 6/6 आणि नियर विजन 0.6 विदाऊट ग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्स. मस्ट क्लिअर फॉगिंग टेस्ट क्लिअर केली पाहिजे. कलर विजन, बायनोक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन अँड नाईट विजन मस्ट बी रिप्रेझेंट. ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस अँड लेसिक सर्जरी नॉट अलाउड. लेसिक सर्जरी झाली असेल तर ते पण अलाउड नाही. ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस पण अलाउड नाहीत. A1 म्हणजे फिजिकली फिट पाहिजे टोटली. A1 नावच दिलेलं आहे की ते तुमचं मेडिकली टोटली फिट पाहिजे. तुम्ही ह्या सगळ्या कन्सेप्ट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही माहिती करून घेऊ शकता. तिथं नेत्ररोग तज्ज्ञ असतात किंवा नेत्र विभागामध्ये तिथं चेकिंग असते व्यवस्थित. तर तिथं तुम्ही डोळे तपासणी करून घेऊ शकता तुमची. A2 आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. व्हिज्युअल स्टँडर्ड्स डिस्टन्स विजन 6/9 6/9. डिफरन्स काय आहे पहा, वरती 6/6 तिथं 6/9 आहे डिस्टिंक्ट विजन विदाऊट ग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्सेस अँड नियर विजन तेवढीच आहे SN 0.6 0.6 विदाऊट ग्लासेस और कॉन्टॅक्ट लेन्सेस. मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन, बायनोक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन अँड नाईट विजन. या सगळ्या टेस्ट पास व्हायला पाहिजे. ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस अँड लसिक सर्जरी आर नॉट अलाउड. A3 फिजिकली फिट म्हणजे ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि लसिक सर्जरी त्यामध्ये अलाउड नाही आहे. A3 आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. तर व्हिज्युअल स्टँडर्ड्स आहेत डिस्टंट विजन 6/9 6/9 विथ ऑर विदाऊट ग्लासेस. आता A3 मध्ये तुम्ही पाहू शकताय A3 जी विजन आहे याच्यामध्ये. आता तुम्ही त्या ॲडव्हर्टाईजमध्ये जाऊन पहा कुठल्या पोस्टला A1 आहे आणि कुठं साधारणतः मला वाटतं पोस्ट नंबर A1 जे आहे स्टेशन कंट्रोलर त्यासाठी A1 आहे आणि बाकीच्यांसाठी A3 आहे. ते आपण डिटेल पहा. तर A3 जिथं आहे तिथं थोडंसं तुम्हाला चष्मा अलाउड आहे. डिस्टंट विजन 6/9 6/9 आहे और विदाऊट ग्लासेस म्हणजे चष्मा घाला किंवा नाही तुमची विजन असली पाहिजे. नियर विजन आहे 0.6 0.6 विथ और विदाऊट ग्लासेस. कलर विजन, बायनोक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन अँड नाईट विजन मस्ट बी प्रेझेंट. पॉवर ऑफ ग्लासेस नॉट टू एक्सीड +-2D. पॉवर ऑफ ग्लासेस आहे इथं +-2D. लेसिक सर्जरी नॉट अलाउड. B1 काय आहे पहा. मला वाटतं ITIच्या पोस्टसाठी इथून चालू होतं. B1 फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. व्हिज्युअल स्टँडर्ड्स डिस्टंट विजन 6/9 6/12 विथ और विदाऊट ग्लासेस. पॉवर नॉट एक्सीड +-4D. पॉवर त्याच्यापेक्षा जास्त नसली पाहिजे. तुम्हाला ग्लासेस अलाउड आहेत. नियर विजन आहे 0.6 0.6 विथ और विदाऊट ग्लासेस. डिस्टंट विजनमध्ये तुम्हाला ग्लासेस अलाउड आहेत पण त्याची पॉवर +-4 च्या वरती नसली पाहिजे. त्याच्यानंतर विथ और विदाऊट ग्लासेस वेन रीडिंग और क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. ओके. कलर विजन, बायनोक्युलर विजन अँड नाईट विजन मस्ट बी प्रेझेंट. पॉवर ऑफ ग्लासेस नॉट एक्सीड +-4D. लेसिक सर्जरी नॉट अलाउड. B2 आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. व्हिज्युअल स्टँडर्ड्स डिस्टिंक्ट विजन आहे 6/9 6/12 तेवढंच आहे विथ और विदाऊट ग्लासेस आहे. पॉवर नॉट एक्सीड +-4D. नियर विजन आहे 0.6 0.6 विथ और विदाऊट ग्लासेस वेन रीडिंग और क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. कलर विजन, बायनोक्युलर विजन अँड नाईट विजन मस्ट बी प्रेझेंट. पॉवर ऑफ ग्लासेस नॉट एक्सीड +-4D. तर याच्यामध्ये डिफरन्स काय पहा B1 आणि B2 मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला लेसिक सर्जरीचा तिथं उल्लेख केलेला नाही. पहिल्या B1 मध्ये लेसिक सर्जरी नॉट अलाउड. इथं आहे, इथं असेल कारण तिथं लिहिलेलं नाही. C1 आहे
फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट, व्हिज्युअल स्टँडर्ड दिलेले आहेत 6/12, 6/18 विथ ऑर विदाउट ग्लासेस, नियर विजन SN 0.6, 0.6 विथ ऑर विदाउट ग्लासेस, वेन रीडिंग ऑर क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. पुढचे काही क्रायटेरिया नाहीत, तुमच्या ग्लासची पॉवर किती असू द्या, तुम्हाला हे फक्त करता आलं पाहिजे. C2 आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स, व्हिज्युअल स्टँडर्ड, डिस्टिंक्ट विजन 6/12, नील विथ ऑर विदाउट ग्लासेस. एकच डिस्टंट विजन आहे, दुसरे काय प्रकार आहे ते मला डिटेलमध्ये माहीत नाही, पण मी हे जे माहितीपत्रक मला सापडलं त्याच्यामधून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच्या टेक्निकल टर्म मला डिटेल्समध्ये माहीत नाहीत, तुम्ही स्वतःहून थोडीशी माहिती काढू शकता ज्यांना मेडिकलचं आवश्यकता आहे. ज्या काही गोष्टी मला माहीत आहेत त्या मी शेअर करण्याचा प्रयत्न करीन. आता याच्यामध्ये ते नील दिलेलं आहे, त्याच्यामध्ये दुसरा जो क्रायटेरिया आहे 6/12 नंतरचा तो नील आहे, ऑर विथ ऑर विदाउट ग्लासेस, नियर विजन, अँड SN आहे 0.6, 0.6 कंबाईंड विथ ऑर विदाउट ग्लासेस, वेन रीडिंग ऑर क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. इथं फक्त काय केलेलं आहे, दुसरा क्रायटेरिया नील आहे. 6/12 आणि 6/18चा जो क्रायटेरिया असतो तो काय आहे ते एकदा पाहून घ्या, तो दुसरा क्रायटेरिया नील आहे. द अबो मेडिकल स्टँडर्ड्स क्रायटेरिया आर इंडिकेटिव्ह अँड नॉन एक्झॉस्टिव्ह अँड अप्लाय टू कॅन्डिडेट्स इन जनरल. For further details, refers Indian Railway Medical Manual IRMM. Candidates may note that for vision correction, LASIK surgery, or any form of racial keratomy is not permitted at all except for medical categories B2 and below. व्यवस्थित ही PDF वाचून घ्या, मी शेअर करतोय आपल्या ग्रुपवरती. जर तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं नसेल, जेवढं मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तेवढं माझ्या ज्ञानाच्या आधारे केला, आणि त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स कराव्या लागत असतील तर तुम्ही निश्चितपणानं त्या वाचू शकता. ओके, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढं आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण पाहूयात, मेट्रो रिलेटेड असतील, MPSC असतील, RTO तर चालूच आहे आपलं. तर आपल्या चॅनलला कनेक्ट राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. युनिक अशा स्ट्रॅटेजीज आपण घेऊन येत असतो. कुठेही पाहायला मिळत नसतात अशा स्ट्रॅटेजी, रिसर्च करून किंवा स्वतःच्या अनुभवातून आणलेल्या असतात. त्यामुळे त्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला फायदा व्हावा यासाठी आपण चॅनलला कनेक्ट राहा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा. ओके, व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.